नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 10 इम्पॉर्टंट क्वेश्चन बघणार आहोत. प्रश्न पहिला. सर्वसामान्य प्रौढ व्यक्तीच्या हृदयाचे ठोके दर मिनिटाला किती पडतात? ऑप्शन आहे 72, ऑप्शन बी 82, ऑप्शन सी 80, ऑप्शन डी 70. याचं योग्य उत्तर आहे उत्तर ए 72. याच्यानंतर प्रश्न दुसरा. केंद्र सरकारचा उत्पादनातील राज्य सरकारचा वाटा रिकामी जागा यांच्या शिफारशीनुसार निश्चित केला जातो. ऑप्शन ए नीती आयोग, ऑप्शन बी विकास परिषद, ऑप्शन सी वित्त आयोग, ऑप्शन डी सार्वजनिक लेखा समिती. याचं उत्तर असेल सी वित्त आयोग. ऑप्शन सी वित्त आयोग. त्याच्यानंतर प्रश्न तिसरा. जागतिक पोलिओ दिवस कधी साजरा केला जातो? ऑप्शन आहे ए 25 ऑक्टोबर, ऑप्शन बी 20 ऑक्टोबर, ऑप्शन सी 24 ऑक्टोबर, ऑप्शन डी 12 ऑक्टोबर. जागतिक पोलिओ दिवस हा 24 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 4. एक दिवसीय द्विशतक करणारा सर्वात तरुण खेळाडू कोण ठरला आहे? ऑप्शन ए रोहित शर्मा, ऑप्शन बी शुभम गिल, ऑप्शन सी ईशान किशन, ऑप्शन डी सचिन तेंडुलकर. ऑप्शन उत्तर आहे शुभम गिल. शेती क्षेत्रातील अखंड 24 तास वीज पुरवठा करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी तेलंगणा, ऑप्शन सी हरियाणा, ऑप्शन डी केरळ. याचं उत्तर आहे बी तेलंगणा. प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोणती नदी कर्नाटक आणि तामिळनाडू या दोन राज्यात वाहते? ऑप्शन ए कावेरी, ऑप्शन बी गोदावरी, ऑप्शन सी कृष्णा, ऑप्शन डी यापैकी कोणतेही नाही. याचं योग्य उत्तर आहे तर ए कावेरी. प्रश्न क्रमांक 7. 65व्या महाराष्ट्र केसरी 2023 चे विजेता कोण बनलेले आहेत? ऑप्शन ए पृथ्वीराज पाटील, ऑप्शन बी बाला रफिक शेख, ऑप्शन सी हर्षद सतीर, ऑप्शन डी शिवराज राक्षे. याचं योग्य उत्तर शिवराज राक्षे. असंच आता 66व्या महाराष्ट्र केसरी 2024चे विजेता कोण आहेत हे तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. तुमच्यासाठी तो क्वेश्चन राहील. असे रोज 10 क्वेश्चन तुमच्यासाठी घेऊन येते. क्वेश्चन 8. ई लर्निंग म्हणजे काय? ए संगणकासंबंधी अध्ययन, बी संगणकाच्या माध्यमातून अध्ययन, सी संगणक व इंटरनेटच्या माध्यमातून अध्ययन, ऑप्शन डी शिक्षणात संगणकाचा वापर. उत्तर आहे ऑप्शन सी संगणक व इंटरनेटच्या माध्यमातून अध्ययन. ग्लोबल फायर प्रश्न क्रमांक 9. ग्लोबल पॉवर इंडेक्स 2023 मध्ये भारताचे स्थान किती आहे? ऑप्शन ए दुसरे, ऑप्शन बी पहिले, ऑप्शन सी तिसरे, ऑप्शन डी चौथे. याचं योग्य उत्तर डी चौथे. ग्लोबल पॉवर इंडेक्स 2023 मध्ये भारताचे स्थान चौथे आहे. हा शेवटचा क्वेश्चन आपला राहील. प्रश्न क्रमांक 10. जिल्हा परिषदेचे कामकाज एकूण
किती समित्यामार्फत चालली जाते किंवा डॅश डॅश समित्यामार्फत चालली जाते? ऑप्शन ए 8, ऑप्शन बी 12, ऑप्शन सी 10, ऑप्शन डी 9. याचं उत्तर आहे ऑप्शन सी 10. त्या कोणत्या समित्यात बघायच्या का? समिती 1 स्थायी समिती, 2 बांधकाम समिती, 3 कृषी समिती, 4 समाज कल्याण समिती, 5 शिक्षण समिती, 6 आरोग्य समिती, 7 पशुसंवर्धन समिती, 8 दुग्ध विकास समिती, 8 महिला आणि बाल कल्याण समिती, 10 आहे जलसंधारण आणि पाणी पुरवठा. जर तुम्हाला आजचे इथे 10 प्रश्न संपलेले आहेत, तुम्हाला जर असेच नवीन 10 इम्पॉर्टंट क्वेश्चन जे तुम्हाला एक्झाम रिलेटेड पाहिजे असतील तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. तुम्हाला आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करून सांगा प्रश्न कसे वाटले. आणि हो, ते प्रश्न एक दिलेला आहे तुम्हाला 66व्या 66व्या महाराष्ट्र केसरी 2024 विजेता कोण आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा. चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये 10 मिनिटच्या शोमध्ये. चला बाय.